गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तर सकाळचे वाजलेले आहेत, आता 6 वाजलेले आहेत आणि आपण पुण्याच्या बाहेर आलेलो आहे. कारण सकाळी आपण घरातनं लवकर निघालो होतो. आपण निघालो होतो 4:45 वाजता निघालो होतो. कारण सकाळी सकाळी पुण्यामध्ये गर्दी थोडीशी कमी असते, त्यामुळं. आता आपण पुणे पार करून कात्रज घाटामध्ये आलेलो आहे. हे पहा. तर आता तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे चाललेला आहे? तर आपण चाललेलो आहोत फिरायला चाललेलो आहोत. एक 2-3 दिवसाची ट्रिप प्लॅन केलेली आहे. तर हे बघा, आपण सकाळी आता आलेलो आहे 6:30 वाजता कात्रज घाटामध्ये आलेलो आहोत. आणि बघा वातावरण किती सुंदर आहे. लांबच्या प्रवासाला शक्यतो सकाळी लवकर प्रवास चालू केला ना की ट्रॅफिक पण कमी असतं आणि रस्ता पण असा पटकन संपून जातो. तर सकाळी 6:30 पावणे 7च्या सुमारास सूर्योदय अगदी सुंदर झालेला आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आपण गाडीतनं प्रवास करतो तेव्हा असं वाटतं की सूर्य हा आपल्या बरोबरच चाललेला आहे. हे पहा. आता हा आहे आपला कात्रजचा जुना बोगदा, कात्रज टनल. खूप सुंदर वातावरण होतं. सकाळी सकाळी छान वाटत होतं अगदी. तर आता आपण इथं गाडी थांबवली होती कारण आपल्या इथं गाडीला इथे फास्टॅग लावायचा होता. मग आता आपण इथं थांबलेलो होतो. तर हे जे फास्टॅग लावणार होते ते आपल्याला थोडीशी माहिती सांगत होते कशा पद्धतीने लावायचं वगैरे काय ते. पण काय प्रॉब्लेम होता की आपल्या गाडीला ऑलरेडी पहिला फास्टॅग होता, तर तो बंद पडला असल्यामुळे आपण नवीन घेतला. तर तो काढण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही लगेच काढू नका, ते शोरूमला वगैरे जाऊन काढून नंतर ते फास्टॅग लावा म्हणून. मग हेच चाललं होतं त्यांचं तिथं बोलणं असं. खेडशिवापूरच्या पुढे गेल्यानंतर आणि खेडशिवापूरच्या पुढे तिथे आल्यानंतर बघा एक CNG पंप आहे ऑनलाईन. तिथे आम्ही लाईनसाठी थांबलो होतो. तिथे आमचा बराच वेळ गेला लाईनला CNG पंपावरती. आणि असं होतं ना, CNG पंपावरती कुठे पण आम्ही थांबलो ना तर गाडी मीच पुढे घेत होते, कारण हे उतरून बघत होते गर्दी किती आहे, CNG आहे की नाही. कारण हा ऑनलाईन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. आता CNG भरून आपण निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तर बघा आता आपण चाललेलो आहे खेडशिवापूरच्या पुढे निघालेलो होतो आपण. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. रस्त्याला काही गर्दी बिलकुल नव्हती. रस्ता पण अगदी छान होता. मुलं कशी सकाळी लवकर उठल्यामुळे हे दोघे पण गाडीतच झोपले होते. कारण आता तसं सकाळचे आता 9 वाजत आले होते, म्हणून आपण नाश्त्याची वेळ झाली होती. मग पुढे तर आता आपण इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. हे पहा. तर हे सद्गुरू हॉटेल म्हणून आहे, तिथं आपण नाश्ता करणार आहोत आता. बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबा इथे नाश्ता हा छान मिळतो. शुद्ध शाकाहारी सद्गुरू. तर नाश्त्याची ऑर्डर वगैरे केली आपण. तर आता नाश्ता करताना बघा सगळ्यांची आवड वेगवेगळी होती. मग आपण इथं घेतली आहे एक इडली, एक आणि 2 मिसळ पाव.
नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आपण परत पुढच्या प्रवासाला चाललेलो आहे। आणि मध्ये येताना आपल्याला कराड सांगलीमध्ये खूप रस्ता खराब लागला, तिथे रस्त्याचं काम चालू होतं ना खूप। तर आता आपण पोहोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। आपण बाहेरनच जाणार आहोत कोल्हापूरमध्ये। आता वाजलेले आहेत 1:30 वाजला आहे बघा। आणि मुलांना भूक लागली म्हणून आपण इथं जेवणासाठी थांबलेलो आहे। तर जे कुठलं हॉटेल आहे हे कोल्हापुरी तडका, जेवण एक नंबरचं होतं, इथं छान होतं जेवण वगैरे। जेवण वगैरे झालं आता आपण पुढच्या प्रवासाला चाललेलो आहे। आणि आता आपण एंट्री करणार आहोत कर्नाटक राज्यामध्ये। हे पहा इथे बोर्ड लागलेला आहे। तर हे आता आपण केलेले आहे कर्नाटक राज्यामध्ये एंट्री। ते बघा किती सुंदर वातावरण आहे। आणि हा इथं लागलेला आहे आपल्याला कर्नाटक राज्यातला पहिला टोल नाका निपाणीचा। हे पहा जास्त काही गर्दी नाही आता इथे। आणि हे फास्टॅग लावल्यामुळे कसं ते ऑनलाईनच पैसे कट वगैरे होतात। बघा समोरची गाडी लगेच गेली, पण इथं आपल्या गाडीला थोडासा वेळ लागला कारण आपलं ते फास्टॅग हा पटकन स्कॅनच होत नव्हता। मग तो मी असा हातामध्ये पकडून वरती कॅमेऱ्याच्या बाजूला पकडला। हे बघा इथे नंतर मग स्कॅन झाल्यानंतर मग आपल्याला ग्रीन लाईट लागल्यानंतर आपण निघालो आहे पुढे। तर आपण जेव्हा कर्नाटक बेळगावला जायला रस्ता लागतो तिथं मधनच एक फाटा फुटतो, कावेरी हॉटेलच्या इथनं एक फाटा फुटतो। त्या रस्त्याने आपल्याला सरळ सावंतवाडी मार्गे आपल्याला जायचं होतं गोव्याला, पण आपण सावंतवाडीला न जाता मधनं एक फाटा जातो, त्या रस्त्याने आपण जाणार होतो गोव्याला। तर हे बघा आता इथे रस्त्याचं सगळं काम चालू असल्यामुळं गाडीचा स्पीड पण हळूहळू होता आणि खूप गर्दी होती अशी। आता इथे प्रॉब्लेम झाला होता, एक गाडी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खाली उतरली आणि त्या गाडीने थोडासा पेट घेतला, त्या गाडीत नाही ना धूर येत होता असा, त्याच्यामुळं पूर्ण ट्रॅफिक असं जाम झालं होतं। आता मी इथं खाली उतरून पाहिलं हे आपल्या पुढे इथे ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे। आणि ते सगळं आता कसं मध्ये गाडी बंद पडली की सगळेच लोक असे हेल्प करतात। ही गाडी जी आहे ती बंद पडून यातनं धूर निघत होता, पण सगळं सोल्युशन काढल्यानंतर ट्रॅफिक सुरळीत करून दिलेलं आहे। आपण निघालो आहे आता पुढे। आता आपण आलेलो आहेत आंबोली घाटामध्ये। जसं जसं आंबोली घाट आपल्याला जवळ येतो तसं तसं वातावरण अगदी थंडगार आणि हवेशीर हिरवंगार सगळीकडे दिसत आहे बघा। तर आता म्हटलं आता खूप दिवसभर आपला खूप प्रवास झाला, आता आपण थोडा वेळ इथे थांबू, फोटोशूट वगैरे केला आहे इथे आंबोली घाटामध्ये। आता आंबोली घाट हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारा एक खूप जुना असा घाट रस्ता आहे। तर ह्याच घाटाला पूर्वीच्या काळी चेरापुंजी घाट म्हणूनही ओळखलं जायचं। तर हा घाट 12ही महिने हिरवागार असतो, थंडगार, इथलं वातावरण पण थंडगार असतं। आणि हा एक पर्यटन स्थळ म्हणूनही आंबोली घाटात पाहिलं जातं। आंबोली घाटामध्ये खूप छान असे पर्यटन स्थळं आहेत, वेगवेगळे पॉईंट आहेत असे पर्यटनाचे। तिथे एक धबधबा पण आहे, पण सध्या आता तिथे धबधब्याला जास्त पाणी नव्हतं, पण उन्हाळ्यातही इथे हे वातावरण आंबोली घाटातलं वातावरण खूप सुंदर आणि छान असतं। एनिवन हे पर्यटक जे आहेत ते उन्हाळ्यातसुद्धा आंबोली घाटामध्ये फिरण्यासाठी येत असतात, कारण इथलं वातावरण खूप सुंदर असतं। इथे धुक्याची चादर अगदी म्हणजे सुंदर असं हवामान, इथलं वातावरण पण असतं। आम्ही इथे बराच वेळ एक अर्धा तास थांबल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो। हे बघा पाठीमागे सुद्धा किती
सुंदर असं दिसतंय. सगळीकडे वातावरण असं हिरवंगार दिसत आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा ह्या घाटामध्ये यासारखीच सुंदर असं वातावरण असतं. आता आपण तिथं एक अर्धा एक तास ब्रेक घेतल्यानंतर आपण परत पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. आणि जसं आपण घाट उतरून खाली येत होतो तसा पाऊस थोडासा चालू झालेला होता. हे पहा, आता आपण घाट उतरून खाली आलेलो आहे आणि आता आपण सावंतवाडी रस्त्याच्या मार्गी चाललेलो आहे. पण आपल्याला सावंतवाडीला न जाता आपल्याला सावंतवाडीच्या पुढे सावंतवाडी असून आंबोली घाट आणि सावंतवाडीतलं अंतर 30 किलोमीटरचं आहे. पण आपल्या अलीकडच्याच फाट्यातनं गोव्याच्या रस्त्याला जायचं, गोवा हायवेला जायचं होतं. हे बघा, जसं आपण घाट उतरून खाली होतो तसं पावसाला सुरुवात झाली होती. तर आता आपण सावंतवाडीला न जाता आपण आलेलो आहे गोव्याच्या गोवा हायवेला मिळण्यासाठी. मधनंच एक फाटा येतो तिथं. आता आपण आहे गोवा हायवेला. गोवा हायवेला बघा किती पाऊस पडतोय. सगळं वातावरण असं पावसाचं झालेलं आहे आणि पाऊस पडत आहे. आणि यामध्येच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याची कामं चालू होती, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण जाम झालेला आहे. आणि ऑलरेडी आता आपल्याला लेट झालेला आहे. तर आता आपण गोव्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे कलंगूट बीचला. कारण आपण तिथंच राहण्याचं प्लॅन केलेलं आहे कलंगूट बीचवरती. पण आपण काय घरनं निघताना बुकिंग वगैरे रूम बुकिंगचं वगैरे काय केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑन द स्पॉट जाऊन आपल्याला रूम शोधायची आहे. आणि रात्र पण झालेलं आहे. पण इकडं वातावरण असं असल्यामुळं आताच संध्याकाळचे 6 वाजले होते आणि अजून इथून बराच वेळ लागत होतो कलंगूट बीचला जायला. तर आता आपण कलंगूट बीचला आलेलो आहे. हे पहा, आता सगळ्यात मोठं टार्गेट म्हणजे आपल्याला रूम शोधायची आहे. एक छानसं असं हॉटेल शोधून आपल्याला तिथं रूम शोधायची आहे. आणि तिथे एजंट वगैरे भरपूर असतात, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही आहे. रूम पण अवेलेबल होतातच. तर फायनली आपल्याला इथे एक एजंट भेटलेला आहे आणि आपण त्यांच्याबरोबर रूम शोधण्यासाठी चाललेलो आहे. हे पहा, बघा किती सुंदर वातावरण आहे. आता वाजले होते 7 वाजलेले आहेत. बघा दोन्ही बाजूला झाडे, लाईट्स आणि गर्दी तशी होती. उन्हाळा असून सुद्धा गोव्यामध्ये गर्दी असते. हे पहा, जे रस्त्याच्या कडेला जे आहेत ते एजंट लोकच असतात ते उभी. जिथे हॉटेल असेल तिथे शक्यतो एजंट लोक मिळतात. आणि फायनली आपल्याला एक रूम मिळालेली आहे. हे पहा, रूम भेटल्यानंतर वेदांत किती खुश झालेला आहे. ही आहे आपलं हॉटेल. हॉटेल पण सुंदर मिळालं होतं आपल्याला. सुंदर आहे तसं हॉटेल पण. तर चला तुम्हाला मी रूम दाखवते. हे पहा, तर हे आहे समोर हॉटेल आहे, रेस्टॉरंट. इथे साईडला बार आहे आणि समोर स्विमिंग पूल होता. ऑन दी स्पॉट पण आपल्याला रूम अगदी छान भेटली. हे पहा, तर ही आहे आता आपली रूम. हे पहा, रूम पण तशी खूप मोठी आहे. टीव्ही, AC, इथे बाथरूम आहे. इथे त्यांनी आपलं कपडे वगैरे ठेवण्यासाठी कबर्ड दिलेलं होतं. हे पहा, बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी. तर हा होता आपला बेड. आता मुलं कशी दमल्यामुळं ते लगेच
आराम करण्यासाठी आला. आणि इथे ही होती बाल्कनी. बाल्कनीतनं पण आणि आपण सगळ्यात खालच्याच रूममध्ये होतो. बाल्कनीतनं पण हॉटेल अगदी सुंदर दिसत होतं. असं बघा समोरचा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे. रात्रीचं असल्यामुळे लाईटिंग वगैरे खूप छान दिसत होती. इथे स्विमिंग पूल पण खालीच होता. स्विमिंग पूलमध्ये पण लाईट्स वगैरे लावले होते त्यांनी. खूप सुंदर व्ह्यू होता. हॉटेल पण खूप छान होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजचा प्रवास कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार गोव्यातील महत्त्वाचे पॉईंट, तर नक्की पहा.